स्वतः काम करण्यात किती आनंद राहतो. खूपच म्हणजे एकमेकांचं ना संभाषण होतं कुटुंबामध्ये. संभाषण नाही ना मुलांमध्ये, ते पैसा जाऊ द्या कमी भेटू द्या पण ते संभाषण होतं. क्या बात आहे, क्या बात आहे. असे वडील प्रत्येक घरामध्ये आपल्या पाल्यांना लाभो, आहे का नाही. म्हणजे तुमचं जे तुमच्या मुलांबरोबर जे कम्युनिकेशन आहे ते होतं आणि त्या मुलांना पण श्रमप्रतिष्ठा कळते ना. अगदी अगदी आजच्या पिढ्यांमध्ये श्रमप्रतिष्ठाच नाही राहिली. ते बापानं प्रॉपर्टी कमेल ती कधीच कामाच नाही. ती स्वतः आपण कमावलं आप कमाई आप कमाई का बाप कमाई, हा मुद्दा आहे ना. म्हणजे हे विचार मुलांमध्ये आले की नाही. आणि मला सांगा मग ही जी तुमची पिढी आहे ही भविष्य काळात टिकणार पुढं. जे बाप कमाईवरचे ते टिकणार आहे का हे सांगायला काय ज्योतिष पाहिजे का. एससीटी वैदिक मध्ये काय होतं, माणसं सर टिकत नाही. त्यांना यश बी मिळतं, काही अर्धवट वापरता, काही पूर्ण बी वापरता, यश बी मिळतं पण तरी पण टिकत नाही. त्याचं कारण आहे, त्याचं कारण असं आहे की एससीटी वैदिक मध्ये जर टिकायचं असेल ना तर तुमचं प्रारब्ध पण लागत. अगदी बरोबर. किंमत मोजण्यासाठी पण आपल्याला काय लागती, पात्रता लागती. तसं एससीटी वैदिक हे सोन आहे, ते वापरणं आणि त्याच्यामध्ये यशस्वी होणं म्हणजे कलेक्टर होणं. तुम्ही तेवढे निष्ठा तुमची, तेवढी सातत्य, तेवढं त्याच्यावर तुमचं प्रेम हे टिकलं पाहिजे.